परभनी शहर का मशहूर ब्यूटी पार्लर सना ब्यूटी पार्लर। हमारे यहाँ फेशियल, आईब्रो, वैक्सीन, पेडिक्योर, मैनिक्योर, हेयर कटिंग, हेयर कलर, हेयर स्ट्रेटिंग, कैरेंटीन, हेयर स्मूथिंग, हेयर स्पा, बॉडी स्पा, कान टोचना, मेकअप, दुल्हन मेकअप सभी किए जाते हैं और वो भी बेस्ट क्वालिटी के साथ कम दाम में। एक बार जरूर आए और सेवा का मौका दे। सना ब्यूटी पार्लर, खान साहब के बिल्डिंग के पास, आइजॉन मॉल के पीछे, दरगाह रोड, परभनी। मोबाइल नंबर 9730200824। शादी हो या वलीमा, छिल्ला हो या जुमागी, हकीका हो या रस्म एंगेजमेंट, परभनी शहर के यूसुफ कॉलोनी में तो सबसे सस्ता फंक्शन हॉल सीमा फंक्शन हॉल, पानी के टाकी के सामने, यूसुफ कॉलोनी, परभनी। बुकिंग शुरू है, जल्द कीजिए और पैसे बचाइए। सिर्फ और सिर्फ 6,000 रुपए किराया। आज ही संपर्क करें सैयद माजिद सर। मोबाइल नंबर 9623907575। शादी कीजिए सुन्नत तरीके से, कम खर्च में। जी हाँ, आपने बिल्कुल सही सुना है। सीमा फंक्शन हॉल, सबसे सस्ता फंक्शन हॉल, पार्किंग के लिए भरपूर जगह। परभनी शहर की सबसे मशहूर कॉलोनी यूसुफ कॉलोनी में सीमा फंक्शन हॉल। ऑफिस मीटिंग हो या सभा हो, गैदरिंग हो या कोई और प्रोग्राम, सिर्फ सीमा फंक्शन हॉल में कीजिए। आज ही संपर्क करें सीमा फंक्शन हॉल। एक बार सेवा का मौका जरूर दे। संपर्क करें सैयद माजिद सर। मोबाइल नंबर 9623907575। एम्स हॉस्पिटल परभनी शहर के अपना कॉर्नर पर स्थित। जी हाँ, आप ताजुब करेंगे, 100 बेड का हॉस्पिटल एम्स इस हॉस्पिटल में महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना और उसी के साथ में आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना से फायदा आप उठा सकते हैं। हर परिवार के लिए 5 लाख रुपए का 1 साल का बीमा, मूत्रपिंड प्रत्यारोपण के लिए 4.5 लाख रुपए का बीमा संरक्षण। एम्स हॉस्पिटल में इन योजनाओं का फायदा उठाने के लिए अगर आप इलाज कराना चाहते हैं, आप टेंशन फ्री हो जाइए और एम्स हॉस्पिटल में अपने पेशेंट को लाइए। यहाँ पर आने के बाद में सबसे पहले तो आपको वैद्य राशन कार्ड, उसी के साथ में आयुष्मान कार्ड, अधिवास, रहवासी प्रमाण पत्र, फोटो, ओळख पत्र, आधार कार्ड डॉक्यूमेंट्स की सख्त जरूरत रहेगी। और इसके लिए टोल फ्री क्रमांक 14555/1800111565, उसी के साथ में 155388/18002332 एम्स हॉस्पिटल की सुविधाएं, जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, ऑर्थोपेडिक सर्जरी, कान नाक घसा रोग। यहाँ किसी पेशेंट को अगर पेशाब में तकलीफ है तो ऐसी सूरत में इसका भी यहाँ पर इलाज किया जाता है और उसका भी ऑपरेशन किया जाता है। उसी के साथ में नफ्रो डायलिसिस, किडनी के आजार, इस पर भी इलाज किया जाता है। यूरो सर्जरी, किडनी स्टोन, प्रोस्टेट, संधिवा से ताल्लुक रखने वाली बीमारियों पर भी इलाज किया जाता है। एम्स हॉस्पिटल में स्पेशली डिलीवरी वार्ड, यहाँ पर आईसीयू सेंटर भी बनाया गया है। नवजात बच्चों के लिए मशीन भी यहाँ पर अवेलेबल है। नवजात बच्चों के लिए एनआईसीयू, पीआईसीयू व्यवस्था अवेलेबल। 1356 बीमारियों पर फ्री में वैद्यकीय उपचार। तो आज ही संपर्क करें एम्स हॉस्पिटल, अपना कॉर्नर, परभनी। मोबाइल नंबर 9067932903। सेकंड नंबर 7776835686। एम्स हॉस्पिटल, अपने घर के जैसा हॉस्पिटल। एम्स हॉस्पिटल में अपने घर का वातावरण। तो आज ही संपर्क कीजिए। एम्स हॉस्पिटल, परभनी शहर का अपना कॉर्नर, परभनी। आज तक के ऐड का अगर आप रेफरेंस देंगे तो ऐसी सूरत में एम्स हॉस्पिटल से आपको डिस्काउंट ऑफर भी दिया जाएगा। हर बीमारी का इलाज एम्स हॉस्पिटल, अपना कॉर्नर, परभनी। याद रखिए, एम्स हॉस्पिटल में अपने घर का वातावरण पाइए और एम्स हॉस्पिटल से पूरी तरह से हर बीमारी से मुक्ति पाइए। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना और उसी के साथ में आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना का फायदा जल्द से जल्द उठाइए। अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी। आज चलते हैं परभनी जिले की सबसे बड़ी और खास खबर के लिए। 20 जून 2025 को परभनी जिले के पाथरी शहर, पाथरी विधानसभा मतदार संघ के भावी आमदार सईद खान उर्फ गब्बर, इनका 40वां जन्मदिन बड़े ही हर्ष उल्लास के साथ में मनाया गया। इनके जन्मदिन के मौके पर पाथरी शहर में अलग अलग जगहों पर जहां पर भी सईद खान, इनके पदाधिकारी और कार्यकर्ता है, इन तमाम एरियो में जिस तरह से यहाँ पर एक जल्लोष मनाया गया और सईद खान, इनका भव्य ऐसा नागरिक सत्कार भी किया गया। आलोक चौधरी, इनकी जानिब से जिस तरह से यहाँ पर पाथरी शहर में जागृत हनुमान मंदिर शिक्षक कॉलोनी, यहाँ सईद खान साहब, इनका जन्मदिन बड़े ही हर्ष उल्लास के साथ में मनाया गया, जिसका जवाब देते हुए सईद खान साहब, इन्होंने ये कहा कि यहाँ पर
खास तौर से जागृत हनुमान मंदिर यहाँ पर इस परिसर में यहाँ पर अन्नपूर्णा हॉल का यहाँ पर भूमि पूजन किया गया। हकीकत में इसका भूमि पूजन अन्नपूर्णा हॉल का किया गया और इसे फंड भी परभणी जिले के पाथरी विधानसभा मतदार संघ के जानी मानी शख्सियत भावी आमदार खान साहब इनकी जानिब से जिस तरह से इसका जवाब दिया गया और सईद खान साहब इन्होंने पाठ पूरा हुआ करके महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथराव जी शिंदे इनकी जानिब से जिस तरह से फंड लेकर आया और यहाँ पर अन्नपूर्णा हॉल का भूमि पूजन यहाँ पर किया गया। इस वक्त एरिया के शिक्षक कॉलोनी के एरिया के माजी नगर सेवक आलोक चौधरी उन्हीं के साथ में तमाम माजी नगर सेवक और जिस तरह से यहाँ पर मर्द शेड का भी यहाँ पर उद्घाटन किया गया और स्वामी समर्थ मंदिर के लिए यहाँ पर जिस तरह से बैठने के लिए सीमेंट के बेंचेस दिए गए हैं, ये भी काम यहाँ पर सईद खान साहब इनकी जानिब से किया गया। हकीकत में इन तमाम बातों को लेकर माजी नगर सेवक आलोक चौधरी साहब इन्होंने किस तरह से सईद खान साहब इनका शुक्रिया अदा किया और उनका भव्य नागरिक सत्कार किस तरह से किया और सईद खान साहब ने आलोक चौधरी साहब इनके सवालों का जवाब किस तरह से दिया और जिस तरह से यहाँ पर इस जागृत हनुमान मंदिर परिसर के लिए शिक्षक कॉलोनी के डेवलपमेंट के लिए शिक्षक कॉलोनी के विकास के लिए कितना निधि चाहिए ये पूछा और उन्हें तमाम तरह से यहाँ पर जो फंड लगेगा वो तमाम देने के लिए यहाँ सईद खान साहब ये तैयार है, ये भी उन्होंने कहा है। हकीकत में दोनों लीडर्स ने जो नौजवान लीडर्स है पाथरी शहर के जो सईद खान साहब इनके शक्ल में भी उभर कर आ रहे हैं और उन्हीं के साथ में उनके कंधे को कंधा लगाकर काम करने वाले माजी नगर सेवक आलोक चौधरी साहब, ये भी एक ऐसा नेतृत्व मिले हैं सईद खान साहब को जो हिंदू और मुस्लिम दोनों समाजों को एकजुट करते हैं, एक प्लेटफॉर्म पर लेकर आते हैं और दोनों मिलकर पूरे पाथरी शहर में काम करते हुए नजर आ रहे हैं। आइए जानते हैं किस तरह की प्रतिक्रिया इस वक्त आलोक चौधरी साहब और सईद खान साहब इन लोगों ने दी है। कार्यक्रमाचे अध्यक्ष जोडले असले श्री बोराडे सर त्याचबरोबर या उपस्थित जिल्हा प्रमुख नारायण पप्पूभैया गाडगे माजी नगरसेवक नामदेव अजिंक्य नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष या ठिकाणी सांगतो की सईद भैयाच्या माध्यमातून जे आहे की साईबाबाचा आपले जे आहे अनेक वर्षाची जी मागणी होती की साईबाबासाठी जे आहे 160 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला, छत्रपती शिवरायांसाठी जे आहे अकबर पुतळा व्हावा ही सुद्धा मागणी जी आहे सईद भैयाने पूर्ण केली आणि आता जे आहे आपल्या पाथरीमध्ये जे आहे एक विकासाचा नवं पर्व सईद भैयाच्या माध्यमातून आलेलं। नुकत्याच झालेल्या ज्या विधानसभेच्या निवडणुका होत्या त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये क्रमांक 1 चे मताधिक्य जे आहे ते सईद भैया खान या पाथरीतील जनतेला त्या ठिकाणी दिलेले आहे। ही त्यांनी केलेल्या विकास कामाची ही पावती आहे, कारण की मी विकास केला पाथरी जे आहे मी बनवली मी म्हणणारा जे आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये जे आहे त्या जनतेला त्यांची नावं त्यांना दाखवली आणि मी या ठिकाणी भैया तुम्हाला आश्वासनपूर्वक सांगतो की येणाऱ्या नगरपालिकेमध्ये जे आहे निश्चितपणे जे आहे ही नगरपालिका जी आहे ही आपल्या ताब्यामध्ये केल्याशिवाय जे आहे ही पाथरीतील जनता आता स्वस्थ बनणार नाही। कारण की सईद भैयाने जे आहे ते विकासाचं राजकारण केलेलं आहे। त्या आपल्या प्रवर्तीमध्ये 4,80,00,000 रुपयाचा निधी जे आहे हा भैयाने टाकला। त्या भैयाच्या माध्यमातून जे आहे तो रोड झाले, त्याचबरोबर जे आहे राम मंदिर आहे आपल्या पाथरीचं त्यासाठी सुद्धा 50 लाख रुपयाचा निधी टाकला। शिक्षक कॉलनी जी आहे पूर्णतः विकसित झाली पाहिजे यासाठी हा भैयाचा प्रयत्न आहे। 4,80,00,000 टाकले आणि मला या ठिकाणी आता सांगायला आनंद होतोय की येणाऱ्या जे आहे या डीपीडीसीच्या माध्यमातून जे आहे आपण आणखी 2.5 कोटी रुपयाचा निधी जे आहे सईद भैयाच्या प्रयत्नातून या शिक्षक कॉलनी आणि या भागासाठी आपण टाकतो। आपल्या इथं अजूनही अनेक विकासाची कामं होणं आवश्यक आहे। आपल्याला मधल्या भागामध्ये जे आहे नारायण पार्क करायचंय, शिवाजीनगर मध्ये आपल्याला सभागृह करायचंय, त्याचबरोबर जे आहे शाहूनगर मध्ये जे आहे ते आपल्याला रोड करायचे। दुसरे सरकार आमच्या टीजी लाईन आहे तिथं सुद्धा आपल्याला नवीन पाणी पुरवठ्याची जी आहे पाईपलाईन टाकायची आहे, त्याचबरोबर शिवाजीनगर मध्ये सुद्धा आपल्याला पाणी पुरवठ्याची लाईन टाकायची आहे। आणि भैया तुम्हाला विनंती आहे की अजूनच जे आहे ते आम्हाला निधीची अत्यंत आवश्यकता आहे। आम्ही आपल्या पुढे यादी सादर केलेली आहे आणि ती यादी जी आहे की आम्हाला तुम्ही जे निश्चितपणे 3 कोटी रुपयाची आमची मागणी आहे आणि 3 कोटी रुपयाची आमची मागणी मान्य करून जे आहे हे शिक्षक कॉलनी आणि प्रभागाला तुम्ही निश्चित द्या द्या। आणि या कॉलनीच्या वतीने सांगतो की तुम्हाला जे आहे तुम्ही जो देताल नगरसेवक जो नगराध्यक्षाचा उमेदवार देताल
त्याच्या निश्चितपणे जे आहे प्रभाग ती तुमच्या पाठीशी राहील अशी मला राहा. आता मी म्हणत होतो की एक नवं पर्व आहे, एक विकासाचं पॅटर्न आहे आलेलं आहे की आपल्याला हेवे लावायचं राजकारण आपल्याला करायचं नाही, आपल्याला बदलायचं राजकारण करायचं नाही. असं भैया नेहमी सांगतात की आपल्याला बदलाव परिवर्तन करायचं, आपल्याला राजकारण प्राप्ती शहरामध्ये करायचं. इतके वर्ष झाले आज भैया आज या प्राप्ती शहरामध्ये आजही गार्डन नाही, मानवतमध्ये गार्डन आहे. आम्ही वेळोवेळी आवाज उचलला पण आमची मागणी सुद्धा मान्य झाली नाही. हे अपयश आहे. विकास पुरुष म्हणून घेणाऱ्याचाही अपयश आहे की पाथरीमध्ये अजूनही गार्डन नाही, पाथरीमध्ये अजूनही सांस्कृतिक सभागृह नाही. मग विकास कोणत्या तोंडावर तुम्ही म्हणता की विकास केला विकास केला? तुमच्याकडे विकासाचं कोणताही विधान नाही. मी सांगतो की ही सईद भैयाचे जे आहे हा विकासावर विश्वास ठेवून जे आहे त्या ठिकाणी सईद भैयाचे साथ दिल्याने शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि निश्चितपणे जे आहे मला आजही वाटतंय इतक्या निश्चितपणे जे आहे माझा निर्णय हा पूर्णतः योग्य आहे, कारण की योग्य माणूस सईद भैयाच्या रूपानं पकडलेला. नवीन पाणी पुरवठा योजना आपल्यासाठी त्याचं काम आम्ही बघतो, आम्हाला तिकडे कधी संधी मिळाली नाही पण आज भैयानं आमच्यावरची जबाबदारी दिलेली आहे. भूमीचा गटारे 96 कोटी रुपयाची योजना, 70 कोटी रुपयाची जी आहे माझं गावावर जे आहे ती पाणी पुरवठा योजना आपल्या शहरासाठी वाढीव 2056 पर्यंतची मंजूर जी करायची आहे त्यासाठी सुद्धा त्याचं टेक्निकल सँक्शन जे आहे भैयाच्या माध्यमातून होतोय. आम्ही सुद्धा त्या ठिकाणी काम करतो. म्हणून मला तळमळीने हे सांगायचंय की एक विकास करणारं नेतृत्व आहे, आपण सुद्धा जे आहे त्या विकासाच्या मागे राहावं. आज भैया म्हणतात की बाबा तुम्ही 35 वर्ष दिले आणि अगदी खरंय किंवा तुम्ही 35 वर्ष दिले 30 वर्ष दिले जे काय दिलंय बाबा एक आम्हाला मी या उपस्थित सर्व व्यापारी वर्ग सर्व सुशिक्षित आणि सदर वर्ग त्यांना कळकळीची माझी विनंती किंवा 35 वर्ष तुम्ही जर डोळे राखून दिले तर आम्हाला सईद भैयाला 5 वर्ष द्या, या पाठीचा चेहरा बघा मला त्याशिवाय राहणार. कारण की कोणत्याही पदावरती नसताना आज 25 कोटी रुपयाचा निधी आला, साईबाबा छत्रपती शिवराय आणि कोणत्याही संविधानिक पदावर नाही. आणि मला या ठिकाणी विशेष उल्लेख करायचा आहे की नगरपालिका जर सईद भैयाच्या ताब्यात दिली तर नगर विकास मंत्री जे आहे एकनाथ शिंदे आणि निश्चितपणे पाथरीमध्ये 1000 कोटीचा निधी जे आहे सईद भैया आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी जे आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं सईद भैयाला मी जे आहे शिक्षक कॉलनी शिवाजीनगर आणि या प्रभाग 3च्या वतीनं जे आहे मी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. भैया आपला या ठिकाणी मी कॉलनीच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा याच देईल. येणारी नगरपालिका आणि त्याचबरोबर जे आहे भावी जे आहे आपण आमदार जे आहे निश्चितपणे परभणी हिंगोली विधान परिषदेचे आमदार आपण व्हावं ही इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि भैया शेवटी जाता एवढं बोलत की मी जी निधीची मागणी केलेली आहे की 3 कोटी रुपयाचा निधी जे आहे आमची मागणी मान्य करा. आणि विद्युत मध्ये भैया या भैया शिक्षक कॉलनीमध्ये जे आहे वारंवार जे आहे हा विद्युत समस्येचा मोठी अडचण. इथे एक भितडे डीपी आहे ती 100 केबीची आहे, ही आम्हाला 200 पाहिजे. त्याचबरोबर शिवाजीनगर डीपी आणि एक टाउन 1 आणि टाउन 2 जे आहे ते इथून जे आहे तर ते काय म्हणते PRC पर्यंत जे आहे तर ही लाईन गेलेली आहे. तर तिथं कुठेही मेंटेनन्सचं काम निघालं तर शिक्षक कॉलेजमध्ये लाईट जाते, दिवसातून 20-25 वेळेस लाईट जाते. तर हा जे आहे हा भाग जे आहे 80% जे आहे वसुली पण सर्व्हिस भेटत नाही. तर एक मागणी जी आहे भैया की आपल्याला उभारायची की टाउन 3 जे आहे नवं जायकवाडी फिडर आहे, टाउन 1 टाउन 2 आणि शहरासाठी जे आहे नवं टाउन 3 जे आहे हे मंजूर करावा आणि त्यावरती आमची शिक्षकांनी या प्रभागामध्ये जेणेकरून आम्हाला जे आहे लाईटची कोणतीही समस्या जी आहे ती त्या ठिकाणी निर्माण होणार. आणि आपण जे आहे आज आम्हाला 10 लाख रुपये जे आहे अत्यंत गरजेचे होते, कारण इथं महाप्रसादाच्या पंक्ती होतात भैया आणि या पंक्तीसाठी स्वयंपाकघराची मोठी अडचण होती आणि सगळ्यात मंदिर समितीने जे आहे हा मुद्दा जो आहे हा प्रश्न मांडला होता आणि त्याची जी आहे मी मंदिर समितीच्या वतीने आपल्याला विनंती केली आणि आपण जे आहे माझी मागणी मान्य केली याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. 10 लाख रुपये दिले एवढ्याला आम्ही करणार नाही, अजून 3 कोटी रुपये तुमच्याकडे बाकी आहे. ती सुद्धा जे आहे वाढदिवसाच्या निमित्तानं आम्हाला जे आहे ती भेट प्रभाग 3ला आपण द्यावी आणि आपल्या उदंड आयुष्याच्या जे आहे मी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. खूप खूप धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे सर, आमचे नगरीचे सगळे नगरसेवक, सन्माननीय व्यासपीठ, आमचे माहिती सेठ, आसट काका, सगळेच आज वाढदिवसाला
तुम्ही मला शुभेच्छा दिल्या, तुमच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो. आलोक चौधरी साहेबांना जे सांगितलं किंवा कोणतेही संविधानिक पद नसताना आज पाथरी शहरामध्ये आपण 160 कोटी रुपये आणले. मागील 2.5 वर्षापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, त्यांच्या आशीर्वादानं हे मतदारसंघात आपण 1000 करोड रुपये आणले. देवगोपाटा पाथरी सोनपेठ रस्त्यासाठी 571 कोटी रुपये आणले. आज डीपीडीसीच्या माध्यमातून 100 कोटी रुपये आणले. नगर विकासच्या माध्यमातून 160 कोटी रुपये आणले. सगळे देवस्थानला पैसे आपण आणले. आज सगळ्यात मोठा काम मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून 25.5 कोटी रुपये आणले. आज विधानसभाच्या अगोदर 4,500 रुग्णाचे जे असे रुग्ण होते 5 लाख ते 25 लाख रुपये त्यांना लागत होतं, सगळे रुग्णाचं ऑपरेशन सगळ्या लोकांचा आशीर्वाद घ्यायचं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने केलेलं आहे. अनेक विषय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने इथं मार्गी लागलेले. मला एकच म्हणायचे, विधानसभेला तुम्ही आशीर्वाद दिला, तुम्ही मतदान दिला. आज पाथरी शहरामध्ये 10,500 मतदान मला आशीर्वादाच्या रूपाने तुम्ही दिलेलं आहे. पण मला एक गोष्ट सांगायची, आज नगरपालिका तुम्ही आमच्या ताब्यात दिली. नगरपालिका तुमच्या आशीर्वादाने आम्हाला तुम्ही काम करायची संधी दिली. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे, तुम्ही 3 नाही मालक. आपला खूप मोठा विजन आहे. आम्ही 3 कोटी तर तुम्हाला 100% देऊ. आता डीपीडीसी मध्ये ना नगर विकास खाते कोण जे ऑर्डर होणार तुम्हाला हे निवडणूकच्या अगोदर तुम्हाला 3 कोटी रुपये 100% मी देतो. आणि अनेक विषय आता काका माझ्याकडे येते कॉम्प्लेक्स साठी माजलगाव रोडचे. त्यांच्या माजलगाव रोडचा कॉम्प्लेक्सचा असा विषय होता की पैसे भरून नाही घ्यायचे. किती वर्ष आहेत? 20 वर्ष परिसरात 20 वर्ष लोकांना स्वतःच्या मालकीच्या जागा, स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी जागा त्यांची असून त्यांना भेटत नाही. पण मला हेच म्हणायचं, हे सगळं त्रास दूर करायचं असेल, माहिती सेट तुम्हाला कुछ देने की जरूरत नहीं गिरेंगे, आप टेंशन मत लो. सब टोला बंद कर दिया हमने. मार्केट का टोल बंद, नगर पालिका टोल बंद, पूरे टोलों का हमने जैसा राज ठाकरे ने टोल नाके बंद कर दिया, हमने टोल नाके बंद कर दिया. तो आमच्याकडे कोणता प्लॉट घेत नाही कोणी. आम्ही आमचा एकच उद्देश की आमचा उद्देश एक आहे की इथं मोठे मोठे इंडस्ट्री व्हायला पाहिजे, इथं मोठे मोठे उद्योगपती यायला पाहिजे, इथं रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे आणि इतर मुलाला रोजगार भेटायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्हाला खूप प्रयत्न करायचे. आसन सेटची काकाची गरज आहे, भाईची सेटची जरूरत आहे. चांगले लोकांना आम्ही सगळं काम करायला उपलब्ध करून देऊ. तुम्ही एखाद्या समारंभामध्ये मला हे प्लॅन टाकायचं, आम्ही जागा उपलब्ध करून देऊ तुम्हाला. आम्ही रोजगार उपलब्ध करून देऊ. आम्हाला एमआयडीसी आणायची. आज आरोग्याची परिस्थिती कशी आहे? एखाद्याला अटॅक आला त्याला परभणीला न्यावं लागते, संभाजीनगरला न्यावं लागते, पुण्याला न्यावं लागते. आमचे पेशंट रस्त्यामध्ये मरते. आज हॉस्पिटलचा प्रस्ताव आम्ही टाकला, 300 बेडचं हॉस्पिटल आम्ही करायलो. आज शिक्षणाची परिस्थिती काय? एखाद्या मुलाला शिक्षण घ्यायचं त्याला सिल्लूला जावं लागते, मानवतला जावं लागते, नांदेडला जावं लागते, लातूरला जावं लागते. शिक्षणाची परिस्थिती वाईट आहे. हे सगळ्या परिस्थितीवर आम्हाला काम करायचंय. आम्हाला काम करून दाखवायचं आहे. त्याच्यासाठी तुमची गरज आहे. आता निवडणूक मध्ये अशी परिस्थिती आज मी सकाळपासून माहिती सेट 15,000 लोकांना भेटलो. बाहेरचे काय, पाथरीचे काय, हे लोकांचा आशीर्वाद आहे. लोकांचा आशीर्वाद लोकांना माहित आहे. लोकांना ठरविलेलं आहे की बाबा आपल्याला निवडून द्यायचं, कामून द्यायचं की आपण लोकांचे प्रश्न सोडवायला. लोकांना त्याची जाणीव आहे. 2.5 वर्षात एकनाथ शिंदे साहेब जसे मुख्यमंत्री झाले, आम्ही कोणाचा प्लॉट घेतला नाही, आम्ही कोणाची जमीन घेतली नाही, आम्ही कोणावर अन्याय केला नाही. आम्ही 7,000 लोकांचे ऑपरेशन केले आणि गोरगरिबाचे ऑपरेशन केलं. त्याच्या घराला खायला भाकर नाही असे पेशंट आज माळीवाड्याचे गोविंदराव आहे नाही तर गोविंदरावकर गेले का? गेले. गोविंदरावकरच्या वाडचे एक मुलगी होती, त्या डोळ्याला दिसत नव्हतं, त्याचं ऑपरेशन 9 लाख रुपये त्याला लागलं. हे 8 दिवस अगोदरची गोष्ट. त्याचं ऑपरेशन झालं. आता ते आले माझ्याकडे, त्याचे वडील, त्याचं कुटुंब सगळं आलं. ते काय म्हणले, भैया आमच्याकडे खायचे भाकरचे पैसे नाही, आमच्याकडे उदरनिर्वाहाची आमची परिस्थिती नाही. 9 लाख रुपयाचे मुलाला जे लागत होते त्यांचं ऑपरेशन आपण फ्री मध्ये करून दिला. असे अनेक उदाहरणे आपण आज 9:30 वाजता मुंबईला मानव तोडून आपण 100 पेशंट नेतो. त्याचं यायचं जायचं सगळं भाडं आपल्याकडे राहतं. तिथं थांबायचं, त्यांचं जेवणचा फ्री ऑपरेशन करून आपण ते पेशंट मानव तोडून आणतो. हे काम एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आपण करतो. आज जे बी
माणूस मोठा झाला, कोणत्या पदावर गेला, लोकांना न्याय द्यायला पाहिजे, गोरगरिबाला न्याय भेटा आणि त्याला वाटायला पाहिजे हे माणूस माझा आहे, हे माझा खर्च आहे, हे मला न्याय देणार आहे, याच्याकडे गेलं तर माझं काम होणार. आणि आमच्याकडचे नगरसेवकाला बी अशी परिस्थिती आहे की आम्ही रस्त्यावर उतरून लोकांचे प्रश्न आमचे लोक सोडवायचे, लोकांच्या सुख दुःखामध्ये आम्ही नसलोवी, आमचे आलोक चौधरी असू द्या, लालू साहेब असू द्या, आमचे अनिल ढवळे असू द्या, आमचे सतीश वागडे, इजाज खान असू द्या, आमचे सगळे नगरसेवक, आमचे मेम साहेब वार्डात खूप काम करते, गोरगरिबाचे न्याय द्यायचं काम करते, दिलीप भिवाडे असू द्या, अनेक आमचे किरण भालेपाटे, चांगले लोक. आता कसं आहे, नेता चांगला आपल्याला कार्यकर्त्याला नीट राहावं लागतं पाहिजे. त्यामुळं आमचे लोक पहिले चांगले होते, पण काय करणार, मजबूर होते. त्यामुळं आता सगळे गोष्टी संपलेले, देवाच्या कृपानं साईबाबाला बी आपण 91 कोटी रुपये आणले, लई रोकारोकी झाली, पण देवाच्या कृपानं सगळे गोष्टी मार्गे लागले, हे बी काम चालू व्हायला. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही करायलो, पोटात इतके पत्र आले, पण भाजपाटील गेले खमक्या एकनाथ शिंदेचा चेला आहे, तुम्ही मला सोपं समजू नका, माझे साधे कपडे जाजवू नका तुम्ही, ते आम्ही करून दाखवलं. एकनाथ शिंदे साहेब मला म्हणले, काय व्हायचं तू काम चालू ठेव, मी तुझ्या पाठीची, कोणाला काय घाबरू नको तू, बाकीच्या गोष्टी मी बघून घेतो. म्हणले एकनाथ शिंदे साहेब असा नेता आहे, कोणाला घाबरत नाही. जेव्हा लोकांना धमक्या दिले, साहेब मुंबईला येऊन द्या, एकटा माणूस मुंबईला आले आणि एक शेतकऱ्याचा मुलगा मुंबईला येऊन स्वतःचा उदरनिर्वाह करून लोकांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. हे लोकांचा आशीर्वाद आहे. आणि जे माणूस मोठ्या पदावर जाते, बघा एकनाथ शिंदे साहेब जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, 500 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये गोरगरिबाला न्याय द्यायचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. आज नियमित दर होते, आज 2100 कुटुंब आज 30 वर्षापासून त्रस्त होते. जसं तुम्ही दुकान असं देत असते, तुम्ही नगरपालिका येऊ द्या, तुमचे दुकान तिथेच बांधून देईल, चांगले बांधून देईल. असे लोक परेशान होते, हाच बाब म्हणून करून आणलं मी. लोक इथं लोकांना म्हणायचं असं होतच नाही, घराची जमीन कुठं मालकी होती येते का. आज उस्माननगरमध्ये 2-2 कोटीचे लोकांचे घर आहेत, पण त्यांचे रेग्युलाइज होत नव्हते. एकनाथ शिंदे साहेबांना खास बाब म्हणून करून दिली. आम्ही कोणाची चहा दिली नाही, त्यांचे पीटीआर त्यांचे घरी देऊन दिले. आम्ही कोणाकडून अपेक्षा ठेवली नाही, ठेवणार नाही. आम्ही लोकांच्या अपेक्षा केव्हा ठेवणार नाही. गोरगरिबाला न्याय देण्यासाठी आम्ही काम करणार आहे. आम्हाला एकच अपेक्षा आहे, प्रत्येक वर्षी तुम्ही मतदान करायला, 30-30 वर्ष तुम्हाला झालं, इमानदारीने काम करायला, सगळ्या गोष्टी करायला. तुमचे इलेक्शन झालं की 5 वर्ष तुम्हाला सुटायचं, तुमचाच मतदान घ्यायचं, तुम्हाला सुटायचं. हे धंदे बंद व्हायला पाहिजे, कुठेतरी थांबवायला पाहिजे. आज मला शिक्षक कॉलेज खूप अपेक्षा आहे, वार्डाचे मतदान पुरते अपेक्षा नाही. 32 सीट वार्ड पुरता काम करत नाही. पूर्ण गावात तालुक्यात मतदारसंघात 32 सीटचा बोले, कासड काकाचा बोले, आमचे बोरवाल सेटचा बोले, आम्हाला तू दिवाण साहेबाचा आहे, आमचे वकील साहेबाचा आहे. आम्हाला तुमच्याकडून फार अपेक्षा आहे. आम्हाला एक अपेक्षा आहे, जिल्हा परिषदला, नगरपालिकेला तुम्ही आम्हाला मदत करा आणि आमच्याकडून 5 वर्ष सेवा करून घ्या. आम्ही काय, तुम्ही तुमचा आदेश आम्हाला, तुम्हाला यायची बी गरज नाही. नगरपालिका तुम्ही फोन करा, हे काम आहे आमचे, तुम्ही तुमच्या घरी आम्ही ते गोष्टी करून पाठवून देऊ, पेपर ते आम्ही काम आम्ही करून दाखवू. आज बघा, अनेक लोक कुठून बी माझ्याकडे लोक येते का म्हणून की भैयाकडे आला, हे माणूस पेशंट नीट होईल आणि याचा 7,000 रुग्ण आणि 1-1 लाख 2-2 लाख रुपये 17-18 हजार पेशंटला दिले. आज 30-35 हजार लोकांना फायदा आज आरोग्याच्या माध्यमातून गोरगरिबाला न्याय द्यायचं काम आम्ही करायला. वेगळ्या माध्यमातून वेगळे काम इथं करायला. तुम्हाला एकच म्हणायचंय, आज अंडरग्राउंड ड्रेनेज साठी आम्ही 100 कोटी रुपयाचं प्रपोजल केलं. आज पाणी पुरवठ्याचं आम्ही पूर्ण शहराचं नियोजन करायलो. आज स्वच्छ पाणी जसं मुंबईमध्ये भेटते तसं भेटायला पाहिजे. गढूळ पाणी येते तसं गोरगरिबाला मिळणार आहे. ठीक आहे, आपल्याकडे पैसे, आपल्याकडे सगळ्या गोष्टी, पण सामान्य माणूस त्याला 100 रुपयाचं पाणी प्यायचं ते कमी काय करणार काय, त्याच्यासाठी पण आम्ही विचार केला. स्वच्छ पाणी त्याला भेटायला पाहिजे. त्याच्यासाठी वॉटर सप्लाय साठी आता सर्वे चालू आहे. मला सर्वे चालू आहे, सगळ्या पातळीचा सर्वे आपला चालू आहे. ते पण 100 कोटी. आणि मुख्य रस्त्यासाठी आम्ही 150 कोटी रुपये घेतले. साईबाबासाठी एक केलं, पहिले फेज मध्ये 91 कोटी रुपये आले. 700-800 कोटी रुपयाचं नियोजन शहरासाठी केलं. बारामतीमध्ये जसं पवार साहेबांना सगळ्या गोष्टी, तिथं खूप मोठे लोक नेतृत्व आहे. आम्ही तर छोट्या त्यांची थोडाफार तरी आम्हाला 100 पैकी 20% तरी करता आला शहरासाठी, तर खूप सारा बदल होईल. इथं चांगले लोक येईल, रोजगार निर्मिती होईल, एमआयडीसी होईल. खूप सारे आमच्याकडे डेव्हलपमेंटचा खूप सारा विजन आहे आणि ते विजन घेऊन आम्ही नगरपालिकेला समोर जाणार आहे. त्याच्यामुळे मला विनंती करायची, खूप तुम्ही चांगले विद्वान लोक येत बाबा, तुम्ही आम्हाला सहकार्य वाढ पुरता नाही, पूर्ण शहरापुरता करा. जिल्हा परिषद नगरपालिकेमध्ये तुमचा आशीर्वाद द्या मताच्या रूपाने. बाकी आम्हाला तुमच्याकडून काय पैसे गिसे नाही पाहिजे, त्यासाठी आशीर्वाद पाहिजे. आपण आमच्याकडे एकनाथ शिंदे साहेब आहे, त्याच्यामुळे आम्हाला काही गरज पडत नाही. आणि
आमचे व्यवसाय व्यवसायामधून कमवून आम्ही इकडे टाकतो, मुंबईत कमी तर इकडे आणून टाकतो आम्ही. त्यासाठी तुम्ही मताच्या रूपानं लोकांच्या रूपानं तुमची मेहनत 2-3 महिने तुम्ही ठेवा आणि आम्हाला आशीर्वाद द्या आणि आशीर्वाद देऊन येणारी नगरपालिकाला आणि आम्हाला नुसतं मदत करा आणि 5 वर्षे बघा. तुम्हीच आम्हाला कुठं आमचा चुकत असेल तर आम्हाला सल्ला द्या आणि ते डेव्हलपमेंट मध्ये तुमचा पण हात आमच्या सोबत राहू द्या, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. इतका बोलतो आणि आज तुम्ही आम्हाला वाढदिवसाचा मला बोलवलं, मनापासून मी सगळ्यांच्या शुभेच्छा देतो आणि आशीर्वाद द्या. आणि तुम्ही विधानसभाला तुम्ही मला 111 मतांनी लीड दिली, मला माहिती आहे तुमचा पण ते मनापासून आभार व्यक्त करतो. पण आता 111 मताची खूप अपेक्षा नाहीये, जास्त मताची अपेक्षा आहे. कारण तुमचं जे बी काम असेल आम्ही करायला तयार आहे. इथं पण मेन रस्त्याचा वरचा जे लेअर आहे आम्ही ते पण 2-3 दिवसात चालू करायलो, ते पण आम्ही करून देणार आहे. कारण आमच्या लोकांना क्वांटिटी केली, सगळे गोष्टी केले, पण ते रेती बंद होती, ते कुठून दष्ट आले त्याच्यामध्ये काहीतरी मिक्स आहे, त्यामुळे ते पण काम करून देऊ. जिथे जिथे तुम्हाला प्रॉब्लेम आहे ते सांगा, ते पण रिपेअर करून ओके करून देऊ. आणि नवीन कामासाठी पण मालक तुम्ही आणि नेप साहेबांना जे सांगितलं ते पण करू. आणि तुम्ही खूप खूप आम्हाला विधानसभाला मदत केली, त्याच्याबद्दल आभार. आणि नवीन गोष्टीसाठी तुम्ही निश्चित आम्हाला मदत करतील. इतका बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंदिरामध्ये माननीय श्री प्रियाकांत तसंच सर्व नगरसेवक, हवी नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक व कॉलनीतील सर्व नागरिक, सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी आणि आपल्याला आभार मानतो. तसंच सय्यद प्रियाकांत साहेबांनी या ठिकाणी आपल्याला घोषणा केली आहे, अन्नपूर्णा भवन आपल्याला करायचं आहे, त्या बाबत सुद्धा सय्यद प्रियाकांतजी मी पुन्हा एकदा आभार मानतो व असेच कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं अनेक घोषणा व्हाव्यात अशी अपेक्षा. ये न्यूज कवर की हमारे परभणी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान और जुल्फुजर, परभणी टुडे के कार्यकारी संपादक सैयद यान, परभणी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभणी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मुबीन सैयद इस्माइल, परभणी आज तक के परभणी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभणी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, महबूद खान पठान और मुन्ना खान पठान ने मिलकर मैं हूं सैयद अकील। आप देखते रहिए मेरे साथ परभणी आज तक। आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। शादी हो या एंगेजमेंट, छिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या कुछ और, परभणी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम, फैसल फंक्शन हॉल, दरगाह रोड, फैसल कॉलोनी, जमीर पॉइंट, परभणी। बुकिंग शुरू है, जल्द ही संपर्क करें। सैयद मुजम्मिल, मोबाइल नंबर 8177941481, सेकेंड नंबर 9922855585। फैसल फंक्शन हॉल की खुसूसियत, 2 व्हीलर 4 व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था, लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, सेपरेट वॉशरूम, लेडीज के लिए सेपरेट हॉल, माकूल पानी का इंतजाम, दरगाह से करीब, सबसे कम बजट में। विजिट जरूर कीजिए, आज ही बुकिंग करें। परभणी शहर में अगर आपको एसी बिठाना है तो ऐसी शुरुआत में आपको फिक्र करने की जरूरत नहीं। कूल पॉइंट रेफ्रिजरेशन एंड सेल्स और सर्विस सेंटर, RR टावर, बस स्टैंड रोड, परभणी। इसमें मोबाइल नंबर शेख फैजान साहब, इनका मोबाइल नंबर 8482852927। उसी के साथ सेकंड नंबर 7875849786। इन नंबर पर कॉल कीजिए और शेख फैजान साहब इन्हें आपके एसी की सर्विसिंग के लिए, और अगर आपको सेकंड एसी उसी के साथ में रेफ्रिजरेशन अगर आपको होना तो ऐसी सूरत में आपने RR टावर यहाँ के कूल पॉइंट रेफ्रिजरेशन एंड एसी सेल्स एंड सर्विस सेंटर पर जरूर कांटेक्ट करें। याद रहे, एसी के बगैर कुछ नहीं। एसी है तो गर्मी में भी कूल है। अगर आपके घर में एसी लगा हुआ है और आपको अगर उसे रिपेयरिंग कराना है तो ऐसी सूरत में शेख फैजान इन्हें कॉल कीजिए। और अगर आप कॉल नहीं कर सकते हैं, अगर आपको एड्रेस चाहिए तो एड्रेस कूल पॉइंट रेफ्रिजरेशन एंड एसी सेल्स एंड सर्विस सेंटर, RR टावर, बस स्टैंड रोड, परभणी। याद रखिए, ये सर्विस आप लोगों के लिए स्पेशली, और आप लोगों के लिए अगर आप इस कॉल के जरिए से, अगर आप इस ऐड के जरिए से कूल पॉइंट
रेफ्रिजरेशन एंड एसी सेंटर पर जाएंगे तो आपको विशेष तौर से डिस्काउंट ऑफर भी दिया जाएगा। इस बात का खास तौर से ख्याल रखिए। कूल पॉइंट रेफ्रिजरेशन एंड एसी सेल्स एंड सर्विस सेंटर, आरआर टावर, बस स्टैंड रोड, परभनी। सेकंड एसी अगर आपको खरीदना है तो वाजबी दाम में और बहुत अच्छी क्वालिटी के सेकंड एसी, उसी के साथ में रेफ्रिजरेशन आपको हर कंपनी के एसी और फ्रिज और रेफ्रिजरेशन मिलेंगे। याद रखिए, आप कूल पॉइंट रेफ्रिजरेशन एंड एसी सेल्स एंड सर्विस सेंटर पर एक बार जरूर आए। आरआर टावर, बस स्टैंड रोड, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। शादी हो या एंगेजमेंट, चिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या फिर कुछ और, परभणी में तो भैया सिर्फ एक ही नाम, महबूब पार्क फंक्शन हॉल, मनसब नगर, जाम पारवा गेट, दरगाह रोड, परभणी। बुकिंग शुरू है। मोबाइल नंबर 9960569383, 8421903333। इसके साथ ही 9822829035। हाजी महबूब अंसारी। याद रहे, आप हर तरह के प्रोग्राम हमारे फंक्शन हॉल में मनाएं। आज ही अपने प्रोग्राम की बुकिंग करें। मिर्जा मेस, परभणी। अगर आप परभणी शहर में रहते हैं और घर के खाने का लुत्फ लेना है तो संपर्क जरूर करें मिर्जा मेस, परभणी। घर पहुंच सेवा खाने के टिफिन के लिए जरूर संपर्क करें। मोबाइल क्रमांक 8830266947।